आपण आजच्या ह्या सखोल चर्चेची सुरुवात एका छोट्या उदाहरणाने करूया. म्हणजे कल्पना करा की दोन व्यक्ती आहेत. एक 20 वर्षांचा मुलगा आहे, जो गणिताचा एकदम जादूगार आहे. अत्यंत क्लिष्ट, एकदम अनोळखी अशी गणिताची कोडी तो अवघ्या काही सेकंदात सोडवतो. आणि दुसरी व्यक्ती एक 65 वर्षांचा इतिहासाचा गाढा अभ्यासक आहे, ज्याला अनेक शतकांचा संदर्भ, मानवी स्वभावाची गुंतागुंत आणि वेगवेगळ्या संस्कृतींची सखोल जाण आहे. आता मला सांगा, या दोघांपैकी जास्त हुशार कोण? खूपच ट्रिकी प्रश्न आहे हा. कारण अनेक दशकांपासून विज्ञानाने या दोघांनाही मोजण्यासाठी एकच प्रकारची मोजपट्टी वापरलीये ना? एक्झॅक्टली एकाच प्रकारची मोजपट्टी वापरण्याचा प्रयत्न केला. जणू काही बुद्धिमत्ता ही एखादी अचूक आणि न बदलणारी गोष्ट आहे, जी आपण जन्मतानाच एका ठराविक प्रमाणात आपल्या मेंदूत घेऊन येतो. हो, आणि आपण माणसांना नेहमी हुशार किंवा कमी हुशार अशा दोनच पारड्यांमध्ये तोलतो. पण आजच्या आपल्या या सखोल विश्लेषणात आपण याच जुन्या समजुतीला पूर्णपणे आव्हान देणार आहोत. नक्कीच. आज आपल्याकडे जे स्रोत आहेत ते रेमंड कॅटल आणि जॉन हॉर्न यांच्या अत्यंत प्रसिद्ध अशा प्रवाही आणि स्फटिक बुद्धिमत्ता म्हणजेच फ्लुइड अँड क्रिस्टलाइज्ड इंटेलिजन्स या सिद्धांतावर आधारित आहेत. चला हे जरा सविस्तर उलगडून पाहूया. कारण बुद्धिमत्ता ही जन्मतः मिळणारी आणि कधीही न बदलणारी बंदिस्त पेटी आहे, हा समज आज आपल्याला पूर्णपणे मोडून काढायचा आहे. खरं तर हा विषय मानवी क्षमतेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकणारा आहे. मगाशी जे गणिताचा जादूगार आणि इतिहासकार यांचं उदाहरण आलं ना, ते अतिशय समर्पक आहे. कारण पूर्वीच्या काळी आणि आजही अनेकदा आपण बुद्धिमत्तेला एकाच व्याख्येत अडकवतो. पण कॅटल आणि हॉर्न यांचा सिद्धांत मानसशास्त्राच्या जगात इतका महत्वाचा का ठरतो? कारण त्यांनी हे सिद्ध केलं की बुद्धिमत्ता ही काही एक सलग गोष्ट नाहीये. म्हणजे तिचे वेगवेगळे भाग आहेत. हो, तिचे दोन पूर्णपणे वेगळे आणि स्वतंत्र प्रवाह आहेत, जे एकाच मेंदूत पण वेगवेगळ्या यंत्रणांमार्फत काम करत असतात. अच्छा, पण हे दोन नवीन प्रवाह किंवा प्रकार कसे काम करतात हे समजून घेण्यापूर्वी ना, मला त्या जुन्या आणि आता चुकीच्या ठरलेल्या समजुतीबद्दल थोडं बोलायचंय. कारण हो, ते गरजेचं आहे. त्या जुन्या चौकटीला समजल्याशिवाय या नवीन शोधाचं महत्त्व लक्षात येणार नाही. राईट. आपल्या स्रोतांमध्ये एक अतिशय बोलकी आकृती दिली आहे. त्यात पूर्वीच्या समजुतीला एका तडे गेलेल्या आणि कोसळणाऱ्या स्तंभासारखं, म्हणजेच एका पडक्या खांबासारखं दाखवलं आहे. पूर्वीची समजूत अशी होती की बुद्धिमत्ता ही एकच आणि अखंड असते. ज्याला जनरल इंटेलिजन्स किंवा जी फॅक्टर असं म्हटलं जायचं. हो, जी फॅक्टर. म्हणजे जर एखादी व्यक्ती एका विशिष्ट विषयात, समजा तर्कशास्त्रात कच्ची असेल, तर तिची संपूर्ण बुद्धिमत्ताच कमी दर्जाची आहे, असा तो साधा आणि सरसकट निष्कर्ष होता. बरोबर. आणि तो जो तडे गेलेला स्तंभ आकृतीत दाखवलाय ना, तो नेमका याच वैज्ञानिक चुकीचा प्रतीक आहे. जी फॅक्टरची संकल्पना अशी होती की मेंदूत बुद्धिमत्तेचं एकच मुख्य इंजिन आहे. ओके. म्हणजे जर ते इंजिन वेगवान असेल तर व्यक्ती प्रत्येक गोष्टीत उत्तम असायलाच हवी. पण जसजसा सखोल अभ्यास झाला तसतसे शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की ही संकल्पना वास्तवात टिकत नाही. काही लोक अत्यंत गुंतागुंतीचे अवकाशीय किंवा भूमितीय प्रश्न लिहिल्या सोडवतात. पण त्यांना भाषिक कौशल्य किंवा शब्दांचे अर्थ समजण्यात प्रचंड अडचणी येतात. एक्झॅक्टली. जर बुद्धिमत्ता खरोखरच एकसंध असती तर असा विरोधाभास का निर्माण झाला असता? याच एका प्रश्नातून त्या जुन्या सिद्धांताला तडे जायला सुरुवात झाली. इथे ना मला एका गोष्टीशी याची तुलना करावीशी वाटते. ही जुनी समजूत म्हणजे एखाद्या कॉम्प्युटरची ताकद फक्त त्याच्या प्रोसेसरच्या वेगावर अवलंबून असते असं मांडण्यासारखं आहे. अरे वा, हे खूप छान उदाहरण आहे. म्हणजे फक्त वेग महत्वाचा आणि त्या कॉम्प्युटरमध्ये किती मेमरी आहे किंवा किती मौल्यवान डेटा साठवला आहे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यासारखं. कॅटल आणि हॉर्न यांनी ही चूक सुधारली. स्रोतातील दुसऱ्या चित्रानुसार त्या कोसळणाऱ्या स्तंभाची जागा आता दोन अत्यंत मजबूत स्तंभांनी घेतली आहे. एक प्रवाही म्हणजे फ्लुइड आणि एक स्फटिकासारखा म्हणजे क्रिस्टलाइज्ड. पण इथे मला एक शंका येते. कोणती? जर हे दोन घटक प्रवाही आणि स्फटिक पूर्णपणे स्वतंत्र आहेत, तर ते एकाच मेंदूत एकमेकांशी न भिडता कसे राहतात? म्हणजे एकाच व्यक्तीमध्ये हे दोन वेगळे स्तंभ काहीही गोंधळ निर्माण न करता कसे उभे राहू शकतात? हा खूप लॉजिकल प्रश्न आहे. पण हा गोंधळ निर्माण न होण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांची कार्यक्षेत्र आणि त्यांचे मूळ स्रोत पूर्णपणे भिन्न आहेत.
ते स्वतंत्र असले ना तरी ते एकमेकांच्या विरोधात काम करत नाहीत. म्हणजे ते एकत्र काम करतात? हो. जेव्हा आपण एखाद्या नवीन समस्येला सामोरे जातो तेव्हा मेंदू एकाच वेळी या दोन्ही स्तंभांचा त्यांच्या गरजेनुसार आणि उपलब्धतेनुसार वापर करतो. थोडक्यात सांगायचं तर एक स्तंभ नवीन माहितीवर प्रक्रिया करण्याचं काम करतो, तर दुसरा स्तंभ जुन्या साठवलेल्या माहितीचा संदर्भ देतो. अच्छा, म्हणजे ते एकमेकांशी भिडण्याऐवजी एकमेकांना पूरक ठरतात. अगदी बरोबर. तर मग आपण यातील पहिल्या स्तंभाकडे वळूया. पहिला स्तंभ आहे प्रवाही बुद्धिमत्ता किंवा फ्लुइड इंटेलिजन्स, ज्याला GF असंही म्हटलं जातं. आपल्या नोंदींनुसार ही बुद्धिमत्ता पूर्णपणे जैविक आणि जन्मजात असते. म्हणजे ती अनुवंशिकतेने मिळते आणि ती मुख्यत्वे मेंदूच्या चेतापेशीय विकासावर म्हणजेच न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंटवर अवलंबून असते. आणि इथे मला सर्वात आश्चर्याची गोष्ट वाटली ती ही की ही बुद्धिमत्ता शिक्षण आणि अनुभवावर अतिशय कमी अवलंबून असते. राईट. म्हणजे शाळेत जाण्याशी किंवा पुस्तके वाचण्याशी याचा काहीही संबंध नाहीये. नाही, अजिबात नाही. प्रवाही बुद्धिमत्ता म्हणजे मेंदूची ती एक कच्ची ताकद किंवा रॉ प्रोसेसिंग पॉवर आहे, जेव्हा आपण एका पूर्णपणे नवीन समस्येसमोर उभे असतो, जिचा पूर्वी कधीही अनुभव आलेला नसतो. एक्झॅक्टली. तिथे आपल्या पूर्वज्ञानाचा काही उपयोग होत नाही. समजा एखाद्याला एक पूर्णपणे नवीन प्रकारचं गणितीय कोडं सोडवायला दिलं, तिथे शाळेत केलेल्या पाठांतराचा काहीच उपयोग नाही. तिथे डोकंच चालवावं लागतं. हो, तिथे मेंदूला तातडीने परिस्थितीचं विश्लेषण करावं लागतं, त्यातील पॅटर्न ओळखावे लागतात. अशावेळी मेंदूतील चेतापेशी म्हणजे न्यूरॉन्स अत्यंत वेगाने एकमेकांशी संपर्क साधून नवीन मार्ग तयार करतात. ही एक पूर्णपणे जैविक आणि तात्काळ घडणारी प्रक्रिया आहे. हे खरंच खूप रंजक आहे. जर आपण मघाशी वापरलेल्या त्या कम्प्युटरच्या उदाहरणाकडे परत गेलो ना, तर ही प्रवाही बुद्धिमत्ता म्हणजे आपला रॅम आणि प्रोसेसर असावा, जे चालू क्षणी असलेल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करतात. अगदी अचूक तुलना आहे ही. किंवा या बुद्धिमत्तेची तुलना आपण एका सक्रिय द्रावकाशी म्हणजे ॲक्टिव्ह सॉल्व्हंटशी करू शकतो. रसायनशास्त्रात जसं एखादं द्रावक नवीन पदार्थावर ओतलं की ते त्याला विरघळवून टाकतं आणि त्यातील घटक वेगळे करतं. क्या बात आहे. हो. तसंच प्रवाही बुद्धिमत्ता ही एखाद्या अनोळखी समस्येवर काम करते. ती त्या समस्येतील गुंतागुंत तत्काळ विरघळवते आणि आपल्याला तर्क लावायला मदत करते. पण मग याचा अर्थ असा होतो का की आपल्या संस्कृतीचा किंवा आजूबाजूच्या वातावरणाचा या प्रवाही बुद्धिमत्तेवर काहीही परिणाम होत नाही? अत्यंत नगण्य प्रमाणात होतो. कारण प्रवाही बुद्धिमत्ता ही खरं तर उत्क्रांतीची देणगी आहे. विचार करा, प्राचीन काळी जेव्हा मानव जंगलात राहायचा तेव्हा अचानक एखाद्या नवीन संकटाचा सामना करताना, समजा एखादा नवीन शिकारी प्राणी समोर आला, तेव्हा त्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी कोणत्या पूर्वज्ञानाचा आधार घेता येणार होता? तिथे तत्काळ विश्लेषण आणि त्वरित निर्णय घेण्याचीच गरज होती. ही जगण्यासाठी आवश्यक असलेली जैविक गती आहे. त्यामुळे ती समाज, संस्कृती किंवा औपचारिक शिक्षणापासून बऱ्यापैकी मुक्त असते. पण मग इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. कोणता? जर प्रवाही बुद्धिमत्ता ही केवळ तात्काळ समस्या सोडवणारी आणि पूर्वज्ञानाचा वापर न करणारी शक्ती असेल, तर आपण आयुष्यभर जे काही शिकतो त्याचं काय होतं? एकदा का त्या द्रावकाने समस्येला विरघळवलं आणि आपण त्यातून काहीतरी नवीन शिकलो, तर ती माहिती कुठे जाते? ती नुसतीच हवेत विरहून तर जात नसावी ना? इथेच आपला दुसरा स्तंभ चित्रात येतो, होय ना? स्फटिक बुद्धिमत्ता किंवा क्रिस्टलाइज्ड इंटेलिजन्स. अगदी अचूक ओळखलात. प्रवाही बुद्धिमत्तेने प्रक्रियेअंती जी माहिती आणि जो अनुभव मिळवलाय ना, तो मेंदूत साठवला जातो. आणि हा साठा म्हणजे स्फटिक बुद्धिमत्ता. अच्छा. याला स्फटिक का म्हटलं जातं हे समजून घेणं इथे महत्वाचं आहे. जसं तुम्ही द्रावकाचं उदाहरण दिलंत, रसायनशास्त्रात प्रवाही द्रावक बाष्पीभवन होऊन उडून जातं आणि खाली एक घट्ट, न बदलणारा आणि मजबूत स्फटिक उरतो. प्रेसिपिटेट उरतो, राईट? हो, अगदी तसंच. आपले नवीन अनुभव आणि ज्ञान मेंदूत कायमस्वरूपी साठवलं जातं. ही बुद्धिमत्ता जीवशास्त्रावर अवलंबून नसते, तर ती पूर्णपणे आपण मिळवलेल्या अनुभवांवर, शिक्षणावर आणि सांस्कृतिक संदर्भांवर आधारित असते. म्हणजे या दुसऱ्या स्तंभावर समाज आणि संस्कृतीचा खूप मोठा प्रभाव असतो. आपल्या नोंदी सांगतात की तिचं मुख्य कार्य म्हणजे भाषाज्ञान, म्हणजे शब्दसंग्रह वाढवणं, वाक्प्रचार किंवा म्हणी समजणं. याशिवाय ऐतिहासिक घटनांची माहिती आणि जगाची ओळख यात येते. पण मला हे थोडं अधिक तपासून पाहायचं आहे. नक्कीच, सांगा ना. समजा एखाद्या व्यक्तीला नवीन तंत्रज्ञान वापरता येत नाहीये किंवा अत्यंत गुंतागुंतीची दृश्य कोडी सोडवण्यात ती एकदम कच्ची आहे.
याचा अर्थ तिची प्रवाही बुद्धिमत्ता कमी आहे, राईट? हो, GF कमी आहे. पण त्याच व्यक्तीला मानवी स्वभावाची अतिशय उत्तम जाण आहे. ती एखादा कौटुंबिक किंवा सामाजिक वाद अत्यंत कुशलतेने सोडवू शकते, कारण तिला समाजाची समज आहे. तर मग अशा वेळी ती व्यक्ती कमी हुशार ठरत नाही, तर ती फक्त आपल्या स्फटिक बुद्धिमत्तेवर जास्त विसंबून आहे, असं आपण म्हणू शकतो का? होय, आणि याच कारणामुळे कॅटेल अँड हॉर्न यांचा सिद्धांत एवढा क्रांतिकारक मानला जातो. जुन्या त्या G फॅक्टरच्या मोजपट्टीत ही व्यक्ती कदाचित कमी हुशार ठरली असती. हां. पण नवीन सिद्धांतानुसार ती व्यक्ती स्फटिक बुद्धिमत्तेत अत्यंत प्रगल्भ आहे. अनुभवातून मिळणारं सांस्कृतिक शहाणपण हा स्फटिक बुद्धिमत्तेचाच तर गाभा आहे. म्हणजे केवळ शब्दाचा अर्थ माहीत असणं पुरेसं नाही. आणि मजबूत झालेले असतात की त्यावर प्रक्रिया करण्यासाठी त्या प्रवाही बुद्धिमत्तेच्या कच्च्या वेगाची गरजच भासत नाही. खूपच भारी. आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात गुंतागुंतीच्या आणि थोड्या चिंताजनक वाटणाऱ्या भागाकडे वळूया. अच्छा, म्हणजे आलेखाकडे. हो, आपण पाहिलं की एक बुद्धिमत्ता जन्मजात जैविक वेगावर अवलंबून आहे आणि दुसरी अनुभवांच्या साठ्यावर. मग वयानुसार या दोन्हींवर काय परिणाम होतो? आपल्याकडे वयाचा बुद्धिमत्तेवर होणारा परिणाम दर्शवणारा एक अत्यंत स्पष्ट आलेख आहे. या आलेखात 2 रेषा आहेत. एक निळी रेषा जी प्रवाही बुद्धिमत्तेची आहे आणि एक सोनेरी रेषा जी स्फटिक बुद्धिमत्तेची आहे. आणि खरं सांगू, हा आलेख पाहिल्यावर साहजिकच मनात थोडी भीती निर्माण होते. भीती का निर्माण होते हे मला समजू शकतं, कारण तो आलेख मानवी वयाचा एक खूप मोठा विरोधाभास दाखवतो. हो ना, कारण ती निळी रेषा म्हणजे प्रवाही बुद्धिमत्ता बालपणात अतिशय वेगाने वर जाते. तारुण्यात ती एकदम शिखरावर असते, पण 20-30 ओलांडल्यानंतर ती रेषा चक्क खाली यायला सुरुवात होते. जसं आपण प्रौढावस्थेत आणि म्हातारपणाकडे जातो, तसतशी आपली प्रवाही बुद्धिमत्ता कमी होते. याचा सरळ अर्थ असा निघतो का की आपण जैविकदृष्ट्या मंद होत चाललो आहोत? आपल्या मेंदूचा नवीन गोष्टींवर प्रक्रिया करण्याचा वेग खरोखरच कमी होतो का? हे जैविक वास्तव आपल्याला स्वीकारावंच लागेल. वयानुसार मेंदूतील चेतापेशींची आणि त्यांच्या जोडणीची कार्यक्षमता थोडी मंदावते. म्हणजे तो वेग कमी होतो. हो. चेतापेशींवरील आवरण, ज्याला मायलिन शीथ म्हणतात, ते वयानुसार झिजू शकतं, ज्यामुळे माहितीचं वहन होण्याचा वेग काही मिलिसेकंदांनी कमी होतो. त्यामुळे वयाच्या 60नंतर एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे नवीन व्हिडिओ गेम शिकायला किंवा अनोळखी कोडं सोडवायला तरुणांपेक्षा नक्कीच जास्त वेळ लागेल. बापरे, हे ऐकायला थोडं कठीण जाते. पण इथेच थांबणं चुकीचं ठरेल, कारण आलेखातील ती दुसरी सोनेरी रेषा आपण पाहायला हवी. हां, ती सोनेरी रेषा म्हणजे स्फटिक बुद्धिमत्ता. ती खाली येत नाहीये. ती वयानुसार सतत वाढत जाते आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत एका स्थिर उच्च पातळीवर टिकून राहते. याचा अर्थ असा की त्या प्रवाही वेगाची जागा आता एका मजबूत शहाणपणाने घेतलीय. अगदी बरोबर. प्रवाही बुद्धिमत्ता कमी होत असली तरी मेंदू स्वतःची एक वेगळी भरपाई यंत्रणा उभी करतो. तरुणपणात जेव्हा एखाद्या समस्येवर मात करायची असते, तेव्हा मेंदूला प्रत्येक गोष्टीवर नव्याने प्रक्रिया करावी लागते. त्यासाठी प्रचंड ऊर्जा आणि वेग लागतो. पण जेव्हा एखादा वृद्ध माणूस त्याच किंवा तशाच प्रकारच्या समस्येसमोर उभा राहतो, तेव्हा त्याच्या मेंदूला नव्याने विश्लेषण करण्याची गरज नसते. त्याच्या मेंदूत त्या समस्येचे किंवा पॅटर्नचे आधीच मजबूत झालेले चेतापेशीय मार्ग अस्तित्वात असतात. म्हणजे तो अनुभव कामाला येतो. एक्झॅक्टली. त्यामुळे तो आपल्या अनुभवांच्या चष्म्यातून बघून अधिक स्थिर आणि परिपक्व निर्णय घेतो. प्रक्रियेचा वेग मंदावला तरी उत्तराची अचूकता आणि दूरदृष्टी वाढलेली असते. म्हणजे हे दोन्ही प्रवाह एकमेकांपासून पूर्णपणे तुटलेले नाहीत. तरुणपणात आपण जगातील नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रवाही बुद्धिमत्तेचा वापर करतो. ती वेगवान आणि अस्थिर असते. पण ह्या प्रक्रियेतून जे ज्ञान मिळतं ते कालांतराने स्फटिक बुद्धिमत्तेत रूपांतरित होतं. आपल्या स्रोतांमध्ये एक अतिशय सुंदर वाक्य आहे, बघितलंत का? बुद्धिमत्ता ही केवळ जन्मजात क्षमता नाही, तर तो एक जीवनभर चालणारा प्रवास आहे. आणि हा प्रवास कसा चालतो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. प्रवाही बुद्धिमत्ता ही स्फटिक बुद्धिमत्तेचा पाया रचण्याचं काम करते. तरुणपणात प्रवाही बुद्धिमत्तेचा वापर करून जेवढ्या जास्त नवीन गोष्टींचं आकलन केलं जातं, जेवढ्या जास्त नवीन समस्यांना तोंड दिलं जातं, तेवढा तो स्फटिक भविष्यात अधिक मोठा आणि समृद्ध होतो. म्हणूनच शिक्षणाचा खरा अर्थ इथे उलगडतो.
शिक्षण म्हणजे केवळ माहिती गोळा करणं नाही, तर त्या माहितीचं चिरकाल टिकणाऱ्या शहाणपणात रूपांतर करण्याची ती एक जैविक प्रक्रिया आहे. याचा अर्थ असा की जसजसं वय वाढतं तसतसं आपला मेंदू शिकणं थांबवत नाही, तर तो फक्त आपली शिकण्याची पद्धत बदलतो. राईट. तो नवीन माहिती कच्च्या स्वरूपात प्रक्रियेसाठी घेण्याऐवजी ती माहिती आधीच अस्तित्वात असलेल्या साठ्यात कुठे बसते हे शोधतो आणि त्याचं जाळं विणतो. हे खरोखरच प्रचंड दिलासा देणार आहे. आजच्या या चर्चेचा जर आपण सारांश काढायचा ठरवला तर एक गोष्ट स्पष्ट होते की बुद्धिमत्तेला एकाच आकड्यात किंवा एकाच चौकटीत मोजणं हे अत्यंत चुकीचं आहे. नक्कीच. या सिद्धांताने हे दाखवून दिलं आहे की मानवी क्षमता ही वयाच्या कोणत्याही टप्प्यावर संपत नाही. जेव्हा अनेकदा वयोवृद्ध लोक म्हणतात की अरे आता माझं शिकण्याचं वय राहिलं नाही किंवा हे नवीन तंत्रज्ञान माझ्या डोक्यावरून जातं, तेव्हा ते स्वतःला कमी लेखत असतात. हो, ते स्वतःच्या प्रवाही बुद्धिमत्तेची तुलना तरुणांशी करत असतात. पण त्यांना हे समजत नाही की त्यांची स्फटिक बुद्धिमत्ता त्यांच्याकडे एक असा भक्कम आधार देते ज्याचा वापर करून ते नवीन गोष्टी त्यांच्या स्वतःच्या विशिष्ट गतीने आणि संदर्भाने शिकू शकतात. होय, आणि यामुळे वय वाढणं म्हणजे क्षमता गमावणं ही भीती पूर्णपणे निराधार ठरते. आपण आज या प्रवाही आणि स्फटिक बुद्धिमत्तेच्या प्रवासाबद्दल सविस्तर माहिती घेतली. त्या जुन्या बंदिस्त पेटीच्या आणि एकाच स्तंभाच्या कल्पनेतून आपण नक्कीच बाहेर आलो आहोत. हा एक मोठा बदल आहे. पण या सगळ्या चर्चेचा शेवट करताना मला एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर थांबायचं आहे. बरं. जर आपला मेंदू नैसर्गिकरित्या वयानुसार वेगाने समस्या सोडवण्याकडून वळून सांस्कृतिक शहाणपण आणि खोलवर रुजलेल्या ज्ञानाकडे वाटचाल करत असेल, तर आपली संपूर्ण शिक्षण पद्धती आणि कॉर्पोरेट जगाची रचना आजही फक्त तारुण्यावर आणि कच्च्या वेगावर का अडकलेली आहे? जर वयाच्या 50शीत आपली स्फटिक बुद्धिमत्ता सर्वोच्च शिखरावर असते, तर आपण 40शी नंतर करिअरमध्ये मोठे बदल करायला का घाबरतो? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. आपल्या आयुष्यातील करिअरचे टप्पे या जैविक वास्तवानुसार का नसावेत यावर नक्की विचार करा. कारण बुद्धिमत्तेचा हा प्रवाह कधीच थांबत नाही. तो वयानुसार फक्त एक नवीन, अधिक सखोल रूप धारण करत असतो.